जला है मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे तुझे तो नया प्यार मिल गया तूने दिल पे चलाई मेरी दुबा कि दिल पे चलाई छुरिया कि दिल पे चलाई छुरिया कौन सा टुंग टुंग था रे मेरा माँ तो फोटा था क्या तुमको तो वीडियो मध्ये कॉपी नाही करायची काय टुंग 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 ओह माय गॉड हाँ तो गाइस प्लीज बताना ये दिल पे चलाई छुरिया हमारा सॉन्ग कैसे लगा आपको। तो हमने थोड़ा सा अलग तरीके से गाया है इसको, तो प्लीज हमें कमेंट मध्ये सॉरी मंडळी हे गाणं तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंट मध्ये सांगा। आम्ही थोडंसं वेगळ्या प्रकारे गायलेलं आहे ह्याला, तर मला किती सपोर्ट करताय आणि त्या गाण्याला जो व्हायरल केलं ना तुम्ही त्याच्यापेक्षा अर्ध तरी व्हायरल करा ह्या गाण्याला प्लीज। वायरल 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 घर जला है मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे तुझे तो नया यार मिल गया तूने के दिल पे चलाई छुरिया के दिल पे चलाई छुरिया टुंग 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 छाती फोड़ा मेरा छाती फोड़ा रे मेरा। तो गाइस हम दोनों ऐसा ही करते हैं, आम्ही दोघं असंच करतो जेव्हा घरी असतो तेव्हा मस्ती चालू असते आमची। तर तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। नमस्कार मित्रांनो, रवी दीपाली कपल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। ही आहे दीपाली, तिला तर तुम्ही ओळखत असाल पण मला ओळखलं नाही तुम्ही। मी आहे रवी राठोड। थँक्यू। तर मित्रांनो आजचा ब्लॉगचा विषय असा आहे बघा, आम्हाला सॉन्ग खूप आवडतात, जसे की कुमार सानू, अजून ते एक गाणं व्हायरल झाले रे, घर जला के मेरा क्या बिगड़ा तेरा दिल पे चलाई छुरिया तशा टाईपचे आम्हाला गाणे खूप आवडतात। तर असं जे कुमार सानूचं गाणं आहे बघा, ते आम्ही कराओके मध्ये सिंगिंग करणार आहे। तर सांगा तुम्हाला कसं वाटतं ते, आम्ही गाऊन दाखवतो, ठीक आहे। कमेंट मध्ये तुम्ही चांगलं वाटलं की नाही चांगलं वाटलं नक्की कळवा। चलो तो शुरू करते हैं। की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। जाम की जरूरत है जैसे, जाम की जरूरत है जैसे, बेखुदी के लिए एक सनम चाहिए आशिकी के लिए। ठीक आहे ना, एखादा शब्द चुकला तर त्याला आपले काही हे पब्लिक काय मला काय मारणार आहे का येऊन। तर मित्रांनो, दीपालीचं थोडस एक लाईन हुकली होती, ते हा होता आणि ती बस म्हणत होती। नमस्कार मंडळी, मी तुम्हाला पहिल्या बाईट मध्ये नमस्कार बोललेले नाही, त्याबद्दल सॉरी बोलते। तर आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा आपण सिंगिंग करतो किंवा कुठल्याही गोष्टी करतो तेव्हा जर एखादा माणूस आपल्याला खुनवत असेल तेव्हा आपलं थोडंसं माइंड डिस्टर्ब होतं की नाही, तशाच प्रकारचं मला इथे आता झालेलं होतं। सो माझ्या मोबाईल मधून थोडंसं नजर हटली होती, त्यामुळे मला लिरिक्स दिसलं नाही, त्यामुळे फक्त आणि फक्त आ
बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. फक्त हा शब्द माझा थोडासा राहून गेला, त्यामुळे सॉरी बोलते. आणि यांच्यामुळे तो शब्द राहिलेला होता, कारण मला 2-3 वेळा व्हिडिओ मध्ये खुणवलं होतं या माणसाने. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. तर कोणाचं चुकलं आहे मला कमेंट मध्ये माझं. पक्का सांगा. माझं. आणि एक गोष्ट, आता आम्ही तुम्हाला सिंगिंग करून दाखवलं तर आहेच आहे. तुम्ही सिंगिंग ऐका आमची. तर कशी वाटली, कोणाचा आवाज कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही दोघांनी काही वेगवेगळं सिंगिंग नाही केलेलं, सोबत एकत्र सिंगिंग केलेली. तर त्याच्यामध्ये वेगवेगळा डिफरंट आवाज येणारच आहे. तर तुम्ही दोन्हीही डिफरंट आवाज ऐकून मला कमेंट मध्ये सांगा कोणाची सिंगिंग जास्त आवडली. सो आणखीन आम्ही दुसरे सॉन्ग तुम्हाला ऐकू घालवणार आहे. तर तुम्ही दुसऱ्या सॉन्ग साठी स्किप न करता व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि दुसऱ्या सॉन्गचं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. दुसरं सॉन्ग लावूया आपण. कोणतं? चांगलं भेटतं. छोटासा घर. ओके. छोटा सा होगा अपना, छोटा सा होगा संसार अपना. कराओके. कराओके. देखते हैं ये कैसा निकलता है. तर मित्रांनो, ह्या गाण्याला मी मेल म्हणजे मेलचं वॉइस मी देणार आहे, फिमेल वॉइस मॅडम देणार आहे. ओ जाने हा, जा. तेच आहे. हे झालं ना? हो. तर आता आपण दुसऱ्या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो, मध्ये lyrics- skip करू lyrics नका. पाहिजे. कराओके लाव ना. कराओके टाकले ना मी समोर. ठीक आहे, कराओके सॉन्ग. हो जाने जा असं ना. आणि एक लाव. वेगळं आहे का? काय रे? स्किप कर 2 मिनिट व्हिडिओ. तर मित्रांनो बघा, गाणं लागलेलं आहे. पहिले लिरिक्स माझी वाटतं, सेकंड लिरिक्स मॅडमची. अडो करा. ओझल हो तो कभी आए ना ऐसा समा, ओ जाजना तू है मेरा जहां, ओ साजना तू है मेरा जहां. मेरी आंखों से ओझल हो तू कभी आए ना ऐसा समा, ओ जान जा तू हंसी में जवान, ओ साजना तू है मेरा जहां. बारिश बहुत भयानक चालू है. हमारे यहाँ पे ना बहुत ज्यादा बारिश है बाहर. हम बाहर कहीं जा भी नहीं सकते यार. इसलिए तो सिंगिंग कर रहे हैं. बहुत मजा आ रहा है. ओके. लगेच पोहोचले नंतर. बहुत दिनों बाद सिंगिंग कर रहे हैं, मजा आ रहा है. इथंच आहे का? शायद. ये लिरिक्स तो साथ में गाएंगे हम लोग. छोटा सा होगा संसार अपना, मिलके सहेंगे सुख दुख सभी, कसमें निभाएंगे ये प्यार कम ना होगा कभी. हर मानों का हर फूल खिले हो जान जा तू हंसी में जवान, ओ साजना ओ साजना तू है मेरा जहां. मेरी आंखों से ओझल हो तू कभी आए ना ऐसा समा. गाइस ओह माय गॉड, मेरा तो माथा दुख रहा है. माथा
मतलब यहाँ पे बहुत जोर लगाना पड़ता है सिंगिंग करते टाइम पे। आप भी सिंगिंग करके देखो एक बार। सिंगिंग जो करते हैं ना, सच में पता नहीं वो कैसे सिंगिंग कर पाते हैं, क्योंकि सिंगिंग करते टाइम पे ना मतलब गले से बहुत मतलब जोर लगा के आवाज निकालनी पड़ती है। और जब हम आवाज निकालते हैं ना गले से, तो पता नहीं यहाँ पे बहुत मतलब ऐसा एक जोर सा प्रभाव पड़ने लगता है, मतलब यहाँ पे दुखने लगता है और सांस लेने में भी थोड़ा सा दिक्कत होता है। तो आई डोंट नो, पता नहीं लोग कैसे सिंगिंग कर पाते हैं। तो हमने भी आज सिंगिंग किया है, तो आप मुझे सॉरी 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 मंडळी, मी आतापर्यंत तुम्हाला हिंदीमध्ये बोलत होते कारण मला हिंदी बोलण्याची जरा थोडी जास्त सवय आहे। मी पूर्ण माझा दीपाली रवी कपल ब्लॉग्स मध्ये पूर्ण मराठीमध्ये ब्लॉग्स तयार केलेले आहेत, तर तुम्ही ह्या चॅनलला जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर खरेच ह्या चॅनलला जाऊन तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून ठेवा। आणि आताही मी तुम्हाला मराठीमध्ये सगळ्या गोष्टी बोलणार आहे आणि बोलत आहे, आणि मध्ये जे हिंदीमध्ये बोललेले आहे ते माझी सवय होती त्यामुळे मी हिंदी बोललेली आहे। तर मला एवढं सांगायचं आहे की आज इकडे साजापूर साईडला आपल्या औरंगाबादमध्ये म्हणजेच उर्फ संभाजीनगरमध्ये इतका पाऊस चालू आहे ना, सकाळपासून पाऊस चालू आहे, त्यामुळे कुठे बाहेर जाता येत नाही आम्हाला। त्यामुळे आम्ही असंच घरामध्ये काहीतरी रिकामटेकडे कामं करत बसलेलो आहोत। ज्या अगोदरच मी मॉर्निंगला एक ब्लॉग तयार केलेला आहे, तो मी उद्या टाकणार आहे, आणि आताही जो चालू आहे तो सिंगिंगचा ब्लॉग आहे माझा। तर प्लीज तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये स्किप न करता पूर्ण व्हिडिओ मध्ये थांबून राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ चेक करा, बघा कसं वाटतंय काय नाही, मला कमेंट मध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला खूप जास्तीत जास्त शेअर करा। जे लोक रिकामे म्हणजे कधीतरी आता कामात बिझी असतात सगळे, पण कधीतरी रिकाम टेकडा असला ना तर असं काहीतरी सिंगिंग वगैरे करून आपला दिवस कधी आपण घालवू शकतो। तुम्हाला ह्यातून काही नवीन शिकायला भेटत असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा। तर आता आम्ही एक वेगळंच काहीतरी नवीन गाणं गाऊन दाखवणार आहे तुम्हाला। लास्ट तर please, लास्ट लास्ट राहील ते आता. हे गाणं आता फक्त लास्ट असेल, हे लास्ट गाणं तुम्ही ऐका आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर गाण्याला कोणतं गाणं आपल्या आवडलं तुम्हाला? तर आपल्या गाण्याला सुरुवात करत आहोत आपण। दोन गाणे झालेले आहेत, तिसरं गाणं आहे। तर तिन्हीपैकी तुम्हाला कुठलं गाणं आवडलं आहे मला कमेंट मध्ये नक्की 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 सांगा। तर आपण आता गाणं सिंगिंग करायला सुरू करूयात। लाईट गेली का? हा. तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेली, मध्येच बोलता बोलता माझं लक्ष नाही राहिलं। आम्ही दोघ जण सिंगिंग करत असताना आमच्याकडे होम थिएटर साऊंड आहे, जो मी एनटीआर डान्स क्लास मध्ये युज करते। तर त्या साऊंड वरती आम्ही गाणं लावून सिंगिंग करत होतो कराओके। तर आता लाईट गेलेला आहे, त्यामुळे मला पण खूप सॅड वाटतंय। सो तरी पण आम्ही काय करणार आहोत, मोबाईल वरतीच आपलं सिंगिंग चालू ठेवणार आहे कराओकेचा। तर आम्ही तिथेच सिंगिंग करणार आहोत, तर बघूया थोडंसं आवाजामध्ये चेंज होणार आहे, पण तरी आम्ही बोलूया, तुम्ही ऐकू शकता। तर आपण चालू करूया। लाईट गेलेला आहे। Start. एकच लाईन गाणार आहे मंडळी आम्ही, जास्त नाही, डोकं खूप दुखतं। ये दुआ है मेरी रब से, तुझे आशिकी में सबसे मेरी आशिकी पसंद आए, मेरी आशिकी पसंद आए। ये दुआ है मेरी रब से, तुझे आशिकी में सबसे मेरी आशिकी पसंद आए, मेरी आशिकी पसंद आए। ये दुआ है मेरी रब से। अच्छा एवढेच लास्ट बोलायचं होतं, मग मी व्यवस्थित ट्यून मारला असता ना लास्टला। ये दुआ है मेरी रब से। तर मित्रांनो आमचं ब्लॉग इथं संपूया आता। सिंगिंग करू करू आमचे डोकं एकदम खराब झाले। अभी हमारे डोके को थोड़ा सा आराम देते हैं, फिर बाद में मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में। तब तक के लिए सॉरी, तोपर्यंत बाय बाय, टाटा, स्वीट ड्रीम, टेक केअर। गाईज मी सेकंड टाइम तुम्हाला पुन्हा एकदा सॉरी बोलते, कारण यांनी पण तुम्हाला हिंदीमध्येच बोललेले आहेत, कारण आमचा हा हिंदी चॅनल नाहीये, मराठी चॅनल आहे। तर आम्ही पूर्ण ब्लॉग मराठीमध्येच करतो। तर ह्या ब्लॉग मध्ये थोडासा हिंदी बोलण्याचा थोडासा आमचा हे झालेला आहे, मिस्टेक झालेला आहे। तर प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या, अंडरस्टँड करा, आणि हा व्हिडिओ प्लीज न थांबवता पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला काय वाटतंय, खरंच आमची सिंगिंग छान आहे का? कुठलं गाणं आवडलं? आम्ही 3 गाणे बोललेले आहेत, तर 3 गाण्यांपैकी तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा कोणतं गाणं आवडलं, कारण मला कळेल। 3 गाणे बोललेलो आम्ही, मला तर काय आठवत नाही आता की मी 3 गाणे कुठले बोललेले आहे। तर प्लीज तुम्ही जर ऐकलं, कमेंट जर मला भेटली तर मला नक्कीच कळेल की कोण कोण कुठून बघते माझं हे सॉन्ग ऐकते, आणि कमेंट मध्ये जर मला समजलं की हे गाणं कोणाला आवडलं तर मला खूप आनंद होईल। सो प्लीज
प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे, प्लीज माझ्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि मला सपोर्ट करा. सो सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए.